प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळी तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आणि या सकाळी जे वचन आपणा सर्वांच्यासाठी मी निवडलेलं आहे ते वचन इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन यातून आपण बोलणार आहे. चर्चमध्ये जाण्यासाठी हा एक छोटासा या वचनावर आधारित संदेश जो ख्रिस्ती मंडळीतील लोकांचा एकमेकांचा सहवास आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे किती महत्त्वाचे आहे यावर विश्वासकांचे लक्ष केंद्रित करणारा असा हा आजचा संदेश आहे. आजच्या संदेशासाठी आपण जे वचन वापरणार आहे किंवा आपण जे वचन पाहणार आहे ते इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 24 आणि 25वं वचन ते असणार आहे. ते असं म्हणतं की आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक बोध करावा, अधिक करावा म्हणण्यात आलेला आहे. या वचनाला एक प्रमुख वचन म्हणून आजच्या सकाळी आपण पाहूया. या वचनात कशावर जोर देण्यात आलेला आहे बरे, कोणत्या प्रकारचा जोर या वचनात देण्यात आलेला आहे? तर हे वचन याला महत्व देते की विश्वासकांचे एकत्र येणे, आपल्या एकत्र येण्याकडे दुर्लक्ष न करणे, या दोन प्रमुख बाबींच्याकडे वचनात आपल्याला सांगण्यात आलेले आहे. तसेच हे वचन आपल्याला एकमेकांना प्रेम आणि चांगल्या कृतींसाठी, चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करण्याबद्दल सांगत आहे. कारण याच दोन बाबी आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि विशेष म्हणजे प्रभूच्या दुसऱ्या येण्याची तयारी करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्षात येते का? आपण बघूया. ख्रिस्ती जीवन हे एकाकी राहून जगण्यासाठी नाही प्रियजनांनो, तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे या वचनामध्ये की त्याच्या मंडळीचा भाग होण्यासाठी पाचारण केले आहे. देवाने आपल्याला पाचारण यासाठी केलेला आहे की आम्ही त्याच्या मंडळीचा भाग व्हावा. विश्वासणाऱ्यांचा हा समूह म्हणजे चर्च किंवा मंडळी ही तीच एक अशी बाब आहे जी विश्वासकांना प्रोत्साहन देते आणि अडचणीमध्ये एकमेकांना आधार देते. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 24 आणि 25 वचन आपल्याला आठवण करून देते की आणि आपण एकमेकांना प्रेम आणि चांगली कामे करण्यासाठी कसे उत्तेजन द्यावे याचा विचार करूया, जे या वचनात आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. काहींच्या सवयीप्रमाणे वचनात म्हणलेलं आहे की काहींच्या सवयीप्रमाणे आपण एकत्र येण्याचे विसरून जाऊ नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देण्याबद्दल इथं सांगण्यात आलेला आहे. आणि तो दिवस म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्याचा दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसे आपल्या मंडळीमध्ये एकत्र येणं आम्ही जास्त करावं, अधिक करावं असं या वचनात सांगण्यात आलेलं आहे. हे वचन चर्च उपस्थितीच्या दोन प्रमुख पैलूवर प्रकाश टाकते की आपण चर्चमध्ये आपली उपस्थिती का द्यावी, चर्चमध्ये आम्ही का जावे. कारण विश्वासकांनी एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी, अडचणीच्या वेळी एकमेकांना उंचवण्यासाठी आणि एकमेकांच्या यशाचा आनंद विशेषतः साजरा करण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. म्हणून आम्ही चर्चमध्ये, मंडळीमध्ये सतत सहभाग नोंदवला पाहिजे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या विश्वासात वाढ करण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे हे समजून घेण्यासाठी जर महत्वाची जागा म्हणजे कोणती असेल तर ते चर्च किंवा मंडळी आहे. आपली जबाबदारी या वचनात सांगण्यात आलेली आहे. एकत्र भेटण्यास दुर्लक्ष करू नका, ही आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यासाठी दुर्लक्ष करू नये. हे वाक्य चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये सातत्यपूर्ण आपली उपस्थिती असायला पाहिजे यावर भर देते. जेव्हा आपण मंडळीमध्ये एकत्र येतो तेव्हा आपल्याला देवाच्या वचनांची आठवण करून दिली जाते. त्या ठिकाणी आपल्या विश्वासाचे पालन करण्याचे आव्हान त्या ठिकाणी दिले जाते आणि एकमेकांची जबाबदारी एकमेकावर कशी आहे याची जाणीव मंडळीमध्ये गेल्यानंतर वचनांच्या द्वारे आपल्याला होत असते. आपल्याला तिथं गेल्यानंतर समजतं की आम्ही सर्व मंडळी एकमेकांच्या सर्व चांगल्या दुःखासुखासाठी कसे जबाबदार आहोत.
आपण फक्त आपल्या विश्वासात आत्मसंतुष्ट होऊ नये. जो आम्ही विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवलेला आहे त्याच्यावरच फक्त संतुष्ट होऊ नये, तर चर्चच्या सहवासात सक्रियपणे सहभागी सुद्धा झाले पाहिजे. चला तर मग दर शब्दाती, दर शनिवारी मंडळीमध्ये एकत्र येऊन आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया. प्रेम आणि चांगल्या कृत्यांसाठी एकमेकांना प्रोत्साहित करूया आणि येशूला समोरासमोर पाहण्याच्या दिवसाची तयारी करूया. किती महत्वाचं आहे. याद्वारे आपण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आणि त्याच्या समोर जाण्यासाठी तयारी करत असतो, जेव्हा आम्ही चर्चमध्ये वारंवार जाऊन आपला सहभाग नोंदवतो आणि देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या राज्याच्या भल्यासाठी आपण एकमेकांना उभारणी करण्याचा हेतू बाळगूया. आपण एकमेकांची उभारी करण्याचा हेतू बाळगूया. असे करण्यासाठी प्रियजनांनो, देवबाप आजच्या सकाळी आपणाला आशीर्वादित करो. हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आमेन.